एबीपी माझा. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. सकाळचे 7 वाजतायत. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनची सुरुवात करूयात. या तासाच्या हेडलाईन्स पाहू. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक. नागपुरात आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार. हजारो शेतकरी सहभागी होणार. बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारकडून गंभीर दखल. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक. शेतकरी प्रश्नावर चर्चा होणार. बैठकीला जाणार नाही. कडूंची माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा सुषमा अंधारेंवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा. तर माफी मागणार नाही, न्यायालयीन लढाई लढणार. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. बीडमधील डॉक्टर महिलेची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. तर सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, कुटुंबियांची मागणी. पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर गोखले बिल्डरकडून रद्द. गोखले बिल्डरचे 230 कोटी रुपये बुडणार का? धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष. जैन मुनी मात्र आंदोलनावर ठाम. आता राज्यात ट्रिपल इंजिन सरकार हवं. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अमित शहांचं वक्तव्य. तर निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख. बोगस मतदानावरून आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी पॅटर्न. वरळीतील मतदार यादी घोटाळ्याचा निर्धार मेळाव्यात प्रेझेंटेशन. 19,000 नावं संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप. छठ पर्वाचा शेवटचा दिवस. उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण. पूजा संपन्न. तर पंतप्रधान मोदी दिल्लीतील वासुदेव घाटावर उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याची शक्यता. अयोध्येतील राम मंदिरासह 7ही मंदिरांचे बांधकाम पूर्ण. कळस आणि ध्वजदंडही लागले. तर पंतप्रधान मोदी 25 नोव्हेंबरला राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवणार. संभाजीनगरच्या वैजापूरमधील तरुणीचा लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे साखरपुडा. वेळ आणि अंतराच्या मर्यादेमुळे ऑनलाईन उरकलेल्या साखरपुड्याची चर्चा.